निलंचनी पेटगाव येथील घटना। सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वहाड खुर्द उपवन परिक्षेत्रातील सामदा बुज वनबिटातील निलंचनी पेटगाव येथील रहिवासी रेखाबाई मारुती येरमलवार वय वर्ष 55 या महिलेला वाघाने ठार केल्याची घटना आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली। त्यामुळे गावात व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेसंदर्भात वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार मृतक रेखाबाई मारुती येरमलवार या दिनांक 29 नोव्हेंबर रोजी झाडण्या कापण्यासाठी निलंचनी पेटगावला लागून असलेल्या वैनगंगा नदी काठावरील जंगलात गेली। नदीला लागून असलेल्या नाल्याजवळ झाडण्या कापत असताना दबा धरून असलेल्या वाघाने तिच्यावर अचानक हल्ला केला। यात रेखाबाई जागीच ठार झाली। ती सायंकाळी घरी आली नाही म्हणून मुलगा महादेव येरमलवार, राकेश येरमलवार व गावकऱ्यांनी रात्री शोधाशोध घेतली, परंतु ती मिळाली नाही। सदर घटनेची माहिती वन विभागास त्याच रात्री मिळाल्याने सामदा वनबिटाचे वनरक्षक यांचे स्थानिक PRTचे कार्यकर्ते आकाश चुधरी, छगन बोरकुटे, प्रफुल्ल गेडाम, इंदरशाह पेंदाम, मंगेश कांबळे यांनी वन विभागाच्या सूचनेनुसार गावाशेजारी गस्त घातली। दरम्यान रात्रीच्या सुमारास तो वाघ गावातील जिल्हा परिषद शाळेला लागून असलेल्या बालाजी कात्तलवार यांच्या घराशेजारी आल्याचे दिसल्याने PRTच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यास हाकलून लावले। आज सकाळी वन विभागाचे सहाय्यक वनरक्षक परमेश्वर खेडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, क्षेत्र सहाय्यक RM सूर्यवंशी, क्षेत्र सहाय्यक राजू कोडापे, बीट वनरक्षक BK सोनेकर, RS डांगे आणि गावकऱ्यांनी शोध घेतला असता रेखाबाई ही मृत अवस्थेत वैनगंगा नदीकाठावरील जंगलात आढळून आली। मृत महिलेचे प्रेत वन विभागाने पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले आणि कुटुंबास तात्काळ 25,000 रुपयांची मदत दिली। अशाच प्रकारची घटना 6 डिसेंबर 2022 रोजी येथे घडली होती। यात कैलास गेडेकर या इसमास जंगलात जळाऊ काळ्या आणण्यासाठी गेला असता वाघाने ठार मारले होते। त्यामुळे या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। निलंचनी पेटगाव हे नदीकाठावर असल्याने या परिसरात नेहमीच वाघाचा संचार असतो। त्यामुळे वन विभागाने गावाबाहेर सौर ऊर्जेचे दिवे लावावे अशी मागणी केली जात आहे।